ठाण्यात नालेसफाईच्या गाळाचा रस्त्यावरच भला मोठा ढीग, नागरिक संतप्त। कळवा प्रभाग समिती अंतर्गत साईनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली। त्यानंतर मागील 10 दिवसापासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा ढीग तसाच नाल्याच्या बाजूला रस्त्यावर पडून आहे। नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने घाणेरडे पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे गाळ इतरत्र पसरत आहे। याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीने उचलावा अशी मागणी नागरिक करत आहेत। नाल्यातील गाळ्यामध्ये अनेक घातक रसायने आणि जंतू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। नाल्यातील निघालेल्या गाळावर जंतुनाशक व दुर्गंधीनाशकाचे फवारणी करणे बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नव्हती। तसेच नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ 48 तास ठेवून त्यानंतर तातडीने सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या जागेवर विल्हेवाट न लावल्यास अशा चुकीच्या असमाधानकारक कामासाठी दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे। कळवा येथे रहदारीच्या रस्त्यावर रचून ठेवलेल्या भल्या मोठ्या गाळाच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी वाहने घसरून होत असलेले लहान मोठे अपघात तसेच सुकलेल्या गाळाच्या ढिगावर लहान मुले चढल्यास विद्युतवाहक तारांचा स्पर्श होण्यास होणारी दुर्घटना, नालेसफाई दरम्यान पिण्याच्या पाण्याचे तोडलेले पाईप, काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हँडग्लोव्ज, गमबूटसह इतर सुरक्षा उपकरणाचा अभाव या गोष्टींचे गांभीर्य कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त व मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली। यावेळी मी सदर ठिकाणी भेट द्यायला येते असे मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी सांगितले, परंतु प्रत्यक्षात मात्र 4 तास वाट बघून देखील न येता इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवत स्वतः मात्र पळ काढला। आलेले कर्मचारी आम्ही लगेच गाळ उचलून घेतो या व्यतिरिक्त नालेसफाई बाबतच्या कुठल्याही प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत। ही मुलं वरती खेळायला जातात बघा, त्या वायरी आणि त्या किती लांब आहेत। ही मुलं जातात वरती चढतात, लहान मुलं चढतात वर। काही दिसत नाही, त्याचा पाय म्हातारा माणूस होता। आम्हाला दिसत नाही, तिकडून गाडी आली।